नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. यावर्षीचा नीटचा निकाल जाहीर झाला आणि गेली कित्येक वर्षापासून जो लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल करत होता त्याचं पितळ उघडं पडलं आहे. याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. कृपया पहिली आपल्याला एक विनंती आहे की हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की आत्ता सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल प्रेस करा, कारण या चॅनलवरून फक्त वस्तुस्थिती आणि सत्य बाबीवरच चर्चा केली जाते आणि त्याच फक्त बातम्याही दाखवल्या जातात. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की BBC केज लाईव्ह हे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. विषय आहे लातूर पॅटर्नचा. गेली जवळजवळ 2 ते 3 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वावर लातूर पॅटर्ननं अधिराज्य गाजवलं. खरं तर हे अधिराज्य गाजवताना लातूर पॅटर्ननं जी रणनीती अवलंबलेली होती ती खूप वादाच्या भोवऱ्यात होती, संशयास्पद होती. मात्र लातूर पॅटर्ननं ती कधीच वर येऊ दिली नाही आणि त्यामुळं ते झाकून राहिलं. खरं तर गेली काही वर्षापूर्वी मी याचा प्रयत्न केला होता की लातूर पॅटर्न एक मृगजळ, परत हे एक आर्टिकल मी लिहिलं होतं दैनिक झुंजार नेता बीडच्या. त्यावेळी तत्कालीन त्या कॉलेजचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव साहेब यांनी तो लेख वाचून माझ्याशी संवादही साधला होता आणि आपण कशी ही चुकीचा लेख लिहिलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांना मी त्यावेळेस सांगितलं होतं की जो लेख लिहिलेला आहे तो पूर्णतः आपण दिलेल्या माहितीच्या अधिकारातील माहितीवर आधारित आहे. तरी त्यांनी ते सहजासहजी मान्य केलं नव्हतं. नंतर त्यांनी म्हटलं होतं या आपण चर्चा करू वगैरे वगैरे. 2005 ते 2011च्या माहितीवर हा लेख मी दैनिक झुंजार नेतामध्ये लिहिला होता. विषय आज आहे की यावर्षीचा नीटचा निकाल लागलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या लातूर पॅटर्नकडं असतं दरवेळेस, ते मात्र यावेळेस या लातूर पॅटर्नचे हाल जरा वेगळे झालेत. ते कसे बघूया. लातूर पॅटर्नच्या अंतर्गत शाहू महाविद्यालयाला, ज्या महाराष्ट्रातली क्रीम ज्या शाहू महाविद्यालयामध्ये मोठ्या आशेनं किंबहुना डॉक्टर बनण्यासाठी पोचते, मात्र यावर्षी या शाहू महाविद्यालयाचा मला मिळालेल्या माहितीनुसार, कदाचित माझी माहिती खोटी असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन, मात्र आत्तापर्यंत मला मिळालेल्या माहितीनुसार शाहूचा पहिला विद्यार्थी जो आहे तो 611 गुणावर आहे. तर लातूरच्या अगदी नामांकित क्लासेसचे विद्यार्थीसुद्धा 632पर्यंत गेलेले आहेत. ही मला मिळालेली माहिती आहे. कदाचित ही माहिती सत्यच असेल असं माझं मत आहे, परंतु तरी याच्यात काही गुणांचा हे असेल तर त्यावर आपण चर्चा करू. परंतु दरवर्षीप्रमाणे 700च्या पुढं आणि अगदी आउट ऑफसुद्धा 720 पैकी 720 अशा जाहिराती यावर्षी मात्र काही दिसल्या नाहीत. कारण एकच आहे की गवगवा केला गेला, सांगितलं गेलं पेपर अवघड होता. मला एक उत्तर सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि शाहू पॅटर्नचे सर्व तज्ज्ञ, मग त्याच्यात सगळे आले, यांच्याकडून एक उत्तर हवं आहे. जर पेपर अवघड गेला असेल तर महाराष्ट्रातली मुलं आपलं घरदार, आपला पालक, आपला संसार मोडून तुमच्या लातूरला येतात कशाला? पेपर अवघड जाऊ नये म्हणूनच. आणि तुम्ही जर सांगत असाल पेपर अवघड होता, काढला होता, तर एक पहिला आमचा प्रश्न आहे, तो पेपर ज्यानं काढला त्यानं अभ्यासक्रमाच्या बाहेरचं तर काढलं नाही. कारण काढलं असतं तर तुम्ही किती गवगवा केला असता, प्रचंड मोठ्या त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला असता की अभ्यासक्रमाच्या बाहेरचं वगैरे काढलं आहे. याचा अर्थ फिजिक्सचा, कारण अनेक जण मला फिजिक्सचा पेपर अवघड गेला असंच सांगतात, तर फिजिक्सचा पेपर काढणारा प्राध्यापक जो कोणी असेल किंवा जे कोणी लोक आहेत, खरोखर त्यांना आम्ही सॅल्यूट करूया. कारण त्यांनी जे शिकवणारे आहेत किंवा जे दावा करतात की आम्ही या विषयामध्ये तज्ज्ञ आहोत, मास्टर आहोत, आम्ही काही करू शकतो, महाराष्ट्रात पहिले आहोत, देशात पहिले आहोत, तर हे कमी पडलेत का? यांचं नॉलेज कमी पडलं आहे का जरा, असं बघावं लागेल. आणि त्याच ठिकाणी दुसरीकडं जर काही ठिकाणी आता 640, 80 वगैरेकडे गेलेत. विशेष म्हणजे आम्ही कौतुक करतो यावर्षी बीडचं. बीड या शहरातून किंवा जिल्ह्याच्या ठिकाणातून
जो हायेस्ट नीटमध्ये आलेला मुलगा आहे, मला वाटतं उमाकिरण संकुलचा हा मुलगा आहे. कोणत्या क्लासेसचा वगैरे मी नाही या ठिकाणी मला काही देणं घेणंही नाही, परंतु बीडमधून तो 634 मार्क्सला प्रथम आलेला आहे. आता हीच ती वेळ आहे बीडकरांना, जो बीड जिल्हा जवळजवळ 45% मुलं लातूरला फीड करतो, पाठवतो. कारण अनेकांची मी सांगितलं, अनेक पालक विशेषतः यामध्ये प्राध्यापक असतील किंवा इतर मोठमोठ्या पदावरचे लोक असतील, यांनी आपली घरं लातूरला केली. विशेष म्हणजे मागं मी बोललो होतो एका व्हिडिओमध्ये, काही तर पालक पत्नीला तिकडं ठेवलं आहे मुलाबरोबर, चांगली गोष्ट आहे, मुलं घडवायचे तर ठेवावं लागेल, आणि स्वतः या ठिकाणी उपासमार करून राहिलेत. म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून नाही, स्वयंपाक वेळेला कोण करेल, आणि सारखं मेच आवडत नाही म्हणून अक्षरशः बोटव्याचा भात करून काही खाल्ला आहे, परंतु मुलं तिथं ठेवली. आशयवाद निश्चित कोणालाही वाटणं साहजिक आहे, आपली मुलं बनावेत, परंतु या समाजानं कधीच लक्षात घेतलं नाही, अनुकरणीय समाजानं, की लातूर पॅटर्न काही जादूची कांडी नाही आहे किंवा एक मशीन नाही आहे. तिथं नेलं की लगेच तुमचा मुलगा लगेच डॉक्टर बनतो, इंजिनियर बनतो वगैरे. खरं तर गेली अनेक दिवसापासून या लातूरला महाराष्ट्रानं सगळी क्रीम म्हणतो मी फीड केली. शाहू महाविद्यालयाला तर आपण बघू शकताय 98%च्या वर 10वीची मुलं 98% किमान ओपन कॅटेगरीमध्ये, आणि इतर कॅटेगरीमध्ये राखीव कॅटेगरीमध्ये किंवा आरक्षित कॅटेगरीमध्ये किमान 95, 96, 97%च्या वरची मुलं. म्हणजे ॲव्हरेज मुलं इकडं 96%, 97%च्या अगदी सगळे मिळून असतात. तरीही हा शाहू पॅटर्न यावर्षी 611 किंवा गेला असेल, आपण म्हणूया 650पर्यंत गेला असेल, तरी खूप मागं राहिला आहे, उघडा पडला आहे. तर आत्तापर्यंत हीच गोष्ट होती ती जी क्रीम आहे. खरं तर आमचं मत होतं, या शाहू महाविद्यालयाला जी मुलं आम्ही देतो आहे, जेवढी मुलं देतो आहे तेवढी मुलं खरं तर MBBSला लागायला पाहिजेत, आणि ते बी शासकीय कोट्यातून. कारण अट काय त्यांची, 10वीच्या नंतर अक्षरशः 98% ओपन कॅटेगरीमध्ये, मी तर म्हणेन त्याही पुढंच त्यांची लिस्ट क्लोज होत होती. तर मग आम्हाला वापस देता नाही तेवढीच पाहिजेत. आम्ही यांना अनेक वेळा चॅलेंज बी केलं होतं की जर तुमचा खरा पॅटर्न काम करत असेल ना, तर आमचा 40-50%वाला मुलगा घ्या, फक्त 20% आम्हाला त्याच्यात वाढ करून द्या, फक्त 20%. परंतु हे कधीच करू शकणार नाहीत, कारण तसं तिथं नाही आहेच. खरं तर नियमानं मला या शिक्षण पद्धतीचा आणि कायद्याचाही थोडासा संभ्रम नेहमी वाटत आलेला आहे. ज्या मुलाला 35% मार्क्स पडल्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही कॉलेजला नियमानं प्रवेश घेण्याची खरं तर त्याचा अधिकार आहे, परंतु म्हणे कुठल्या न्यायालयानं निकाल दिला होता का ते बघावं लागेल, असं तर नसेल. परंतु या महाविद्यालयांना किंवा अशा असंख्य कॉलेजना गुणवत्तेवर मुलं घेण्याची परवानगी दिलीच कुणी, या शिक्षणात कोणता नियम आहे, आणि या कायद्यानेही किंवा ज्या कुणी कधी न्यायालयानं जर दिलं असेल तर माननीय न्यायालयानेही असा निकाल कसा काय दिला. कारण जिथं आम्हाला अट काय, रेग्युलर एज्युकेशन आहे, हा काही प्रोफेशनल डिप्लोमा नाही आहे 11वी-12वी म्हणजे. त्यामुळं यासाठी जी अट घातली तुम्ही की 35% गुण असल्यानंतर मुलाला पुढच्या वर्गात प्रवेश मिळतो कुठल्याही महाराष्ट्रातल्या, तर आम्हाला वाटत होतं की कोणत्याही मुलाला शाहूला खरं तर म्हणा, दयानंद म्हणा, जी काही कॉलेजेस गाजलेले आहेत त्यांना ॲडमिशन घेण्याचा अधिकार आहे. परंतु असं झालं नाही. ना शिक्षण क्षेत्रानं याकडे लक्ष दिलं ना कोणीच, आणि सांगितलं गेलं की मग आम्ही काय करणार, जास्त मुलं आमच्याकडं. अरे जास्त मुलं तुमच्याकडे कसे येतील, फर्स्ट कम फर्स्ट ॲडमिशन देऊन टाका, आपोआप समस्या मिटून जाईल. परंतु तुम्ही तसं न करता आपल्या अस्तित्वासाठी, आपला छुपा एजेंडा राबवण्यासाठी आपण गुणवत्तेवर मुलांना प्रवेश देत राहिलात, आणि आत्तापर्यंत तसंच करत राहिलात, आणि आता मात्र आपण मागं पडलात. जर बीडचा मुलगा 634ला पुढं आलेला असेल आणि लातूर अगदी नामांकित रेप्युटेड क्लासेसची मुलं फक्त 632ला टॉपर असेल, तर आता बीड जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी, इथले विद्यार्थी, इथले पालक, इथले शिक्षण सगळे प्रेमी आणि इथले लोकप्रतिनिधींसुद्धा आता विचार करावा की आता बीड जिल्ह्याचा आपला पॅटर्न सुरू करायला हरकत नाही. आणि ते होऊ शकतं आहे, कारण फक्त 4-4 फॅकल्टीज जर आम्ही या ठिकाणी चांगल्या, मग ते क्लासेसवाले असतील किंवा अगदी कॉलेज इथले जे आहेत, जे काही तालुकास्तरीय
कारण आमच्या इथल्या लोकप्रतिनिधीने असा कधी प्रयत्न केलाच नाही. बघत राहिले 3 दशक 30 वर्ष 30-35 वर्षापासून लातूर पॅटर्न आपलं काम करतो आहे आणि आम्ही मात्र बघत राहिलो. कधीच आम्ही त्याच्याकडे विचार केला नाही की यामागं किती मोठा तोटा बीड जिल्ह्याचा होतो आहे. एक तर आमची मुलं तिथं जाण्यासाठी मायग्रेशन, एक तर इथून जायचं आहे, त्यानंतर त्या अनुषंगानं आमचा आर्थिकसुद्धा जो लॉस आहे, कारण एवढा पैसा बीड जिल्ह्याचा लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये गेला कोट्यावधीचे. कारण एक मुलगा जेव्हा लातूरला जातो, एक पालक आपलं सगळं घर करतो, अशावेळी किमान 5 ते 7 लाख रुपये एक मुलगा 2 वर्षासाठी, फक्त 11वी आणि 12वी 2च वर्षासाठी खर्च करतो. आणि हा सगळा आत्तापर्यंत खूप मोठा खर्च झालेला आहे. आणि त्यामुळं खरं तर लातूरचं मार्केट हे केवळ शिक्षणावर पुढं आलेलं आहे आणि त्याला फीड करणार आम्ही सांगितलं. मग आम्ही अंदाज घेतला आणि या माहिती बी काढली आणि त्या सर्वे केल्याच्या अंतर्गत 45% समजा लातूरमध्ये 100 मुलं शिक्षण घेत असतील एखाद्या याच्यात, तर तिथं 45 मुलं ही बीड जिल्ह्यातली आहेत. एकूण प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि तरीही कधीच इथल्या लोकप्रतिनिधींना वाटलं नाही की हा मोठा लॉस आपण कसा भरून काढावा किंवा मायग्रेशन कसं थांबवावं याचा कधी विचार झाला नाही. म्हणून आता तरी किमान हे सिद्ध झालेलं आहे की 634 जर बीडच्या मुलांना मार्क्स पडत असतील नीटमध्ये, कारण नीट ही खरं तर एक नॅशनल लेवलची एक्झाम असल्यामुळं आणि तिची आणखीन बी पारदर्शकता आहे, नाही म्हणता येत नाही. यावर्षी तर ती नक्कीच होती, कारण सगळं पितळ उघडं पडलं आहे म्हणजे नक्की होती ती पारदर्शकता. आणि अशा पारदर्शकतेच्या वेळी जर बीड जिल्ह्यात किंवा बीड येथील मुलगा बीडला राहून जर 634 मार्क घेत असेल आणि लातूरला जाणारी मुलं 632च्या पुढे जात नसतील, तर मला वाटतं यावर आता विचार करण्याची आम्हाला वेळ आलेली आहे आणि मायग्रेशन थांबवण्याची वेळ आली. हे असं का होत होतं? कारण चांगली मुलं कधी तर थांबलीच नाहीत. आज बी हे निकाल निघतील, उद्या बी निघणार आहेत बीडमध्ये सुद्धा, परंतु आजपर्यंत चांगली मुलं पालकांनी इथं कधी ठेवलीच नाहीत. सतत ते लातूरला गेले, पैसा ज्यांच्याकडे आहे ते घेऊन गेले. गरीबसुद्धा लोक नाईलाजानं तिकडे ओढले गेले. गरिबांची काही चूक नव्हती, पण अनुकरणीय समाज असतो, सगळे पाठवतात तर चला बाबा आपल्याला बी जावं लागेल, या प्रेशरखाली ते सुद्धा जात राहिली. यामध्ये गरिबांचं खूप मोठं नुकसान झालं, कारण त्यांना नाईलाजानं तिथं जावं लागलं, इच्छा नसताना जावं लागलं, कारण पायंडे पडलेत. त्यांना काही प्रत्येकच व्यक्तीला शिक्षणातलं सगळं कळेल असं नाही. सगळे लोक जातात गावातले, परिसरातले. आपण बी लातूरला आपली मुलं ठेवावत अशी आशा कुणालाही किंवा अशी अपेक्षा कुणालाही वाटणं साहजिक आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की किमान आता तरी बीड जिल्ह्यातील या शिक्षण क्षेत्रानं जागं व्हावं. कारण एक काळ आमचा होता, कारण मराठवाड्यामध्ये अंबेजोगाई हे एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं. त्या काळी नीट नसतानासुद्धा इथं ॲव्हरेज मार्क्स, अगदी चांगल्या क्वालिटीचे मार्क्स घेऊन, चांगल्या दर्जेदार शिक्षण घेऊन इथून अनेक डॉक्टर्स बनलेले आहेत. आणि आज ते डॉक्टर्स खरोखर निष्णात डॉक्टर्स आहेत, नामांकित डॉक्टर्स आहेत. आणि यानंतरच्या काळात आपण बघतोय नीट देऊन, कारण काही एक वर्ग आहे समाजातला, त्याचं उद्दिष्ट आहे माझा मुलगा कोणत्याही दर्जाचा असो त्याला डॉक्टर बनवायचं म्हणजे बनवायचं. पैसा आहे, भरपूर आहे. सध्या प्राध्यापक असतील, या वर्गाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे या वर्गाचं मुलाची क्वालिटी काय असो, तो समाजाला फक्त डॉक्टर म्हणून माथी मारायचा असं काही घटकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं मग तो इथं झाला तर इथं, नसता अगदी परदेशात पाठवून डॉक्टर बनवायची तयारी आहे. मात्र तो डॉक्टर बनला पाहिजे अशा काही लोकांच्या अपेक्षा आहेत. मी अपेक्षाबद्दल काही म्हणत नाही. खरं जर बघितलं शिक्षण, तर ज्या क्षेत्रात मुलांना आवड आहे त्या क्षेत्रात आपली मुलं पाठवणं खूप गरजेचं आहे. मात्र असं होताना दिसत नाही आणि म्हणून कदाचित आम्हाला याची चिंतेची बाब वाटते. म्हणून आजचा हा व्हिडिओ माझा एवढ्यासाठीच आहे की बीड जिल्ह्यातील मायग्रेशन थांबवलं पाहिजे. बीड जिल्हा आमचा, कारण आमची स्पर्धा कोणाशीच नाही. आम्ही लातूर पॅटर्नला नावं ठेवण्याचा काही संबंध नाही, पण वस्तुस्थिती काय आहे, चालाकी काय आहे लातूर पॅटर्नची, ही आम्हाला नक्की अभ्यासावी लागेल. त्याबद्दल मात्र काही शंका नाही, कारण शेवटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक वातावरण असताना केवळ चांगली मुलं बाहेर जात असल्यामुळं इथलं शैक्षणिक वातावरण सगळं ठप्प झालेलं आहे. नाहीतरी 10वीपर्यंत बीड जिल्ह्यातील शाळाच्या मुलांचं भविष्य बनतात, सगळी पायाभरणी या शाळा करतात आणि ऐनवेळी मुलं लातूरला जातात. 2 वर्षात काही जादूची कांडी नाही, एवढा बदल होतो लगेच. खरा तर त्या मुलांना घडवलेलं आहे हे केवळ या बीड जिल्ह्यातील माध्यमिक शाळा ज्या आहेत, दर्जेदार माध्यमिक शाळा, तिथंही मुलं घडलेली असतात. आणि निकाल मात्र लातूरच्या नावाला लागतो 2 वर्षात जाऊन, आणि
अगोदर वाटत होतं लोकांना की 2 वर्षात तिथं जाऊन लोक खूप मेहनत घेतात, क्लासेसवाले असतील, कॉलेजवाले, पण आता उघडे पडले ते. आता हे सत्य नाही, हे खरं झालेलं आहे. कारण त्यांचे निकाल आणि बीडचे निकाल याची तुलना केली तर बीड बऱ्याच अंशी आता गुणवत्तेत पुढं आहे. मला वाटतं आहे ही गोष्ट खूप समाजानं विचार करण्यासारखी आहे. बीड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी आणि मी म्हटलं इथले लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांनी केवळ निवडणुकीपुरतेच लोकांना आपलं म्हणून आहे, कदाचित समाज म्हणून त्याची काळजी करणं त्यांनी गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं या गोष्टीची नक्की कुठंतरी दखल घेऊन यानंतर बीड पॅटर्न, एक वेगळा पॅटर्न नक्की शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला तयार करता येऊ शकतो. आणि तसा आशावाद निर्माण झाला आहे. नवे नवे तसे संकेत यावर्षीच्या नीट परीक्षेनं आम्हाला दिले आहेत. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू, धन्यवाद.